कॅमेरा होऊन कोण आले बरोबर आहे. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. तर मी आदेश ढपळ आणि आपल्या चॅनलचं नाव पण आदेश ढपळ आहे. आपल्या चॅनलवरती आज 12वा व्लॉग येतोय. पण या व्लॉग मध्ये काय आहे की आज आपल्याला सिंदेवाडी ते फोंडशिरस हा प्रवास पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती असंच थांबून राहायचं, कारण की खूप सारा वारीचा आनंद आणि हा सोहळा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. खूप सारे गप्पा गोष्टी, फुगड्या असो किंवा इतर काय असो, पण या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता इथून पुढे हळूहळू हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे. हळूहळू वारकरी येत चाललेले आहेत. तर तुम्ही थांबून राहा आपल्या चॅनलवरती, असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजी पण आल्या व्हिडिओ मध्ये. फिरता फिरता आपली गाडी दिसली बघा. अमोल भाऊ आहे आतमध्ये. अमोल भाऊ थोडे बाहेर या ना. दिसतंय की आम्ही मग. संत श्रेष्ठ कानराज महाराज की रामकृष्ण हरी. असं वय त्याला नाही तेवढं सांग ना. मग काय झालं? थांबी स्पीकर आहे बाबा, मोबाईल लोक ऐका द्या. मग काय म्हणले? होय काय म्हणले मग? होय काय झालं सांग ना मग. हे काळात वांडे काय म्हणले? काय काय या इथं काय ना आलाय काय येतोय असं बसलो होतो राव मी. तू वेळ काढून काढू नका म्हणला. अरे तू बायकोचा बैल झाला गप काळ्या, तुला ऐकत नाही म्हणलं. बोला बोला बोली बोला बोला चला बोला बोला बोला. हे भैया तुला काय एवढी टॉपची खरेदी आम्ही करू शकत नाही. बाहेर आहे काय करायचं का खरेदी? कॅन्सल. माऊलींचा मूड नाही खरेदी करायचा, जाऊ द्या. जाऊन दादा या बबू दादा, बबू दादा, बबू दादा. अरे बबू दादाची माणसं दिसली. तर आम्ही अश्व पाहायला आलो होतो, पण आम्हाला एक दुसराच माणूस दिसलो. बघा तुम्ही ते बघा, आता कॅमेरा तुम्ही दिसला ना, हे बघा एवढं इतका मोठा व्यक्ती माणूस त्याच्यानंतर असं आहे बघा. हे श्वान बघा, हे श्वान बघा. बाबा उभ्या वाटली मला, यांना बांधून ठेवले डायरेक्ट. मग तिकड दिसतात जरा असं मला वाटतं. नाही चावतात फक्त, तिकट नाही. काय होतं? चावतात फक्त. ते व्हेजिटेरियन श्वान येतं. कोणती ती बारकी? जिथे जाईल तिथं माती खाईनाचं आमचं भैयाचं व्यक्तिमत्व.
पण माहितीये का माऊली, तिथं बघा अश्व. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अश्व. मला अश्व दाखवतो झाला. थोडं मला भीती वाटते पण तरी पण तुम्हाला बघण्यासाठी दाखवतो. जास्त काय ना काय नियोजन आता रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे माऊली कसं वाटतंय? एकदम मस्त. भजनात गेल्यावरती कसं वाटतं? आयुष्यात बाकी काही नाही पण हे 15 दिवसाची सुट्टी नक्की पाहिजे. हा ना. आता जॉबवरती असता पण ह्या सुट्टीसाठी म्हणजे पंढरीला येण्यासाठी उत्सुकता किती लागते? उत्सुकता तर भरपूर आहे. पहिली गोष्ट तर आवड असली तर नक्की येणार माणूस. आणि एकदा आलं तर काय येणार, नक्कीच यायला पाहिजे. वारीची ओढ लागल्यावर माणूस घरी राहत. हा आनंद घरी अजून काय छान आहे आयुष्यात. हे सुट्ट्या घ्या, नक्की या, अनुभवा. नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतात, लोक मिळतात. अनुभव घेतलाच पाहिजे. बाकी आयुष्यभर काम तर आपलं चालूच आहे. नक्कीच. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. अरे पप्पू सध्या व्हायरल आहे आपला. इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला, फेसबुकला, युट्यूबला पण सध्या व्हायरल आहे. पण मात्र पप्पूवरती कोणीतरी सध्या आता काहीतरी जादू टोना जादू काळी जादू केली. तर ती काळी जादू कशी काय काढायची? लिंबू वाढायला लागेल. हा ए थांब ना. हा काय होम हवन करू आपण नाही का? हा 7 लिंबाचं दान होम टाकायला लागेल. हा तेव्हा तो जरा तेव्हा पप्पू जागेवर येऊ शकतो. नक्की नक्की. तसं पप्पू चांगला मुलगा आहे पण मात्र काय होते थोडा कोणतरी जादू टोना केली. 100% होईल होईल. योग्य दिवस आल्यावरती पप्पूचे पण दिवस भरतील. नाही का चांगले दिवस येतील. नक्कीच नक्कीच. ऐका ना काका हे आता आलेत का फ्रेम मध्ये ह्यांच्यावर पण जादू टोना करायचे काय करायला? आता आले ते माणसाची. हा रात्री मी यांनीच घेतलं. त्यांनी त्याला सहकार्य केलं. हे रात्री किती वाजता आले तुम्ही? 3:30 वाजता आले. आणि रात्री आहे ना सगळी पोरं ही सगळी पोरं बरं का विना घेऊन उभी होती रात्रभर. पण मात्र हे आले आणि यांनी आल्याला म्हणले पोरं न झोपा तुम्ही, मी विना घेतो. आणि ना पोरांचं सगळं उभं राहण्याचं म्हणजे दिवसभर चालतात, पोरं थकतात. पण मात्र पोरांना आराम दिला त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद. रामकृष्ण माऊली आता काय झालं माहिती का? याची आहे ना याच्यावरच भूत उतरीत होतो. याला एवढं भूत गोड लागलं लिंबू उडवलं. त्या भूताने लिंबू उडवलं डायरेक्ट. पप्पू मध्ये ना अक्षरचा खूंकार भूत दिसते भयंकर नाही उतारा बघायला लिंबू घ्या. आता उतारा बितारा आहे ना, हा उतारा आहे ना पाबळच्या शिवल टाकायला लागेल डायरेक्ट जाऊन. नारळाने उतरावं लागेल आता. आज पालखीला भेटायला कोण आले, कुठून आले? तर बाबळ पंचकृषीतून आलेले आहेत. या ठिकाणी सगळे कंपनीतले कामगार आहेत. रामकृष्ण अरे पाहिजे सगळे कंपनीतले आहेत. पण मात्र वारीचा आनंद मागल्या वर्षी आले होते. एकदा वारीला आले की पुन्हा यावंसं वाटतं. तो त्या धरून पुन्हा एकदा वारीला आलेले आहेत आणि इथून पुढे पण येत राहतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. एक छान असा उखाणा घ्या. होय. आळंदी पंढरपूरची करते वारी, पंढरपूर माझं माहेर, बाळासाहेबांनी दिला मला कुंकवाचा आहेर. पांडुरंगाच्या मंदिराला सोन्याचा कळस आणि कान्होराज महाराजांचं नाव घ्यायला मला नाही आळस. नाही माळकरी नाही पुजारी घरी, वाटले नव्हते कधी घडेल पांडुरंगाची वारी, पण विठ्ठलाच्या कृपेने आले महानंदी द्वारी, म्हणून घडली डुकरे पाटलांना वारीचा पांडुरंगाची वारी. मृदुंग वाजे मंद मंद वाजे विना, आप्पासाहेबांचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी.
रिंगण चालू आहे उभं, तर अमोल भाऊ आणि आम्ही ना रिंगण पाहतोय आता सध्या. बघा हे रिंगण इकडे चालू आहे, इकडे रिंगण चालू आहे. आता राहुल भाऊ मध्ये आले, थांबा जरा त्यांना. आणि इकडे रिंगण चालू आहे मस्तपैकी, सगळे आनंद घेत आहेत. इकडे मात्र पंक्ती बसलेल्या आहेत, इकडे जेवणाचं नियोजन चालू आहे. आणि आम्ही सगळेजण काय करतोय, इथं उभं राहिलोय आणि ना रिंगणाचा आनंद घेतोय. ते आणि यांचा अजून चालू चराटा कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आज चाललोय दिवसभर, मात्र दुपारच झालेली. वाजले किती आता? दिवस व्हायचा अजून आपला 11 वाजले. दिवस अजून व्हायचा आहे 12 वाजले. 12 वाजले. आणि मात्र आतापर्यंत आम्ही 11 किलोमीटर चाललोय. आता सगळ्यांचे चेहरे उतरलेत. आता सगळेजण पुन्हा एकदा पावसाची वाट बघतात. आता पाऊस कधी येईल आणि सगळे पुन्हा कधी भिजतील याची आतुरता आहे. आता पाहू शकता हे सगळे आणि हे मुकादम आहे टोळीचे बरं का. हे टोळीचे मुकादम आहेत. यांनी सगळ्यांना वारीला घेऊन आलेले चालक मालक आहेत. हे बॉईज दिंडीचे चालक मालक आहेत. आणि अंगद दादा पाठीमागे रामकृष्ण आणि चामू. यांच्याबद्दल बोलायला गेलं तर शब्द कमी पडतील. आणि व्यक्तिमत्व खरंच खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं तिसरं रिंगण, मेंढ्यांचं तिसरं रिंगण आज संपन्न झालंय. गेला पाहिजे ते कसला पुढं आमच्या इकडं पुढं परत मळे तर पुढं कानूर त्या सुरकाला गेला तरी चालेल. हा. सुरकाला गेला का तिकडे जाईल ना. अजून कोण कोण? आता बाकीच्या बाहेर नाही तर काय आहे क्रिकेट कोण. ऐक ना, आम्हाला तर वाटलं पालखी पुढे जाते, आम्ही पारला आमचं कुठं तो नाही निघला ओली पुढे कोण? या का दिसत नाही का? आम्ही दोघे दिसत आहे का? आमचं तोंड दिसते. फोटो कुठं पाठवायचा? फोटो कुठं पाठवायचा? फोटो कुठं पाठवू मी सांगा? परड मळ्यात कुठं? परड मळ्यात कुठं? सुरका का हा कांकी. हा बरं. काय आणि काय पाठवू काय गे तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटलं पुढे येऊन? बरं वाटलं जरा. का बरं का पुढे का आले त्याचं कारण काय? पुढं काय जरा हो आता कसं आहे रस्ता बारीक आहे हा. जरा गर्दीमुळे नाही का थोडं जरा दाटीमुळे थोडं बाहेर चालल्यावर थोडी हवा लागते हा. त्याच्यामुळे बाकी काय कारण नाही पुढे हवा लागण्यासाठी. हवा म्हणजे गर्दीमुळे जरा चालता येत नाही ना जास्त पोहे कसं काय होते इथले? पोहे छान होते. पोहे छान होते. लाडू लाडू नाही खाल्ला. लाडू नाही खाल्ला. हा? लाडू गोड होता. तुम्हाला कसं काय वाटलं पुढे येऊन? चांगलं वाटतं. जरा थोडा हवा बिवा लागते ना. मग जरा गर्दीत असलं की गतमारा होतो. गतमारा झाली तरच होतो मग त्याच्यामुळे मोर आलं की जरा थोडस मोकळ्या हवेनी बरं वाटतं. रस्ता बारीक आहे ना. पाय बी दुखत का चालू? चांगलं चांगलं. ठणक लागलाय का कसं? ठणक पाय लागलाय. दुखतात ना पाय दुखती म्हणजे संध्याकाळी झोपताना काय करतात त्याच्यासाठी? काय तूप लावून चोळायचं आणि झोपायचं. कसं वाटतंय वारीला येऊन? समाधान वाटतंय. हा चालल्यामुळं थोडा थकवा येतो पण काय जाणवत नाही महाराजांच्या कृपेमुळं. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय चालून? एकदम मजेत.
सगळा चेन बाहेर निघून गेला पार. खरं तर मानाचा आशबाई आहे, आशबाचं नाव अर्जुन आहे. अर्जुनची सेवा करताना कसं वाटतं तुम्हाला? कसला त्रास नाही. अर्जुन त्रास नाही देत? अर्जुन नाही का तुम्ही अर्जुनला त्रास देऊ का? अर्जुन बद्दल 2 शब्द. एक नंबर आहे अर्जुन, काय विषय हा ना. अर्जुनची सेवा तू दिसतोय तुला? दिसतोय. माऊली, लगातारचा हा 3रा दिवस आहे आणि आज या 3ऱ्याही दिवशी पावसाने हजेरी लावलेली आहे. सर्व वारकरी आता थंडगार झालेले आहेत, पावसामध्ये भिजत आहेत, आनंद घेत आहेत. पण काही वारकरी खतरनाक आहेत, अंगावरती गोंगडी घेऊन चाललेले आहेत. कारण की प्रत्येकाला माहिती आहे की आता इथून पुढे आजारी पडलं तर थोडं जड जाऊ शकतं. मात्र सर्व वारकरी स्वतःच्या शरीराची काळजी घेत आहेत आणि पावसातही चालतायत, आनंद घेत आहेत वारीचा सर्वात महत्वाची गोष्ट. तर तुम्ही पाहत राहा आपल्या चॅनलवरती, कारण की अजून सायंकाळी म्हणजे आपण अजून फोंडशिरसमध्ये पोहोचलेलो नाहीये. आता थोड्या वेळाने फोंडशिरसमध्ये पोहोचेल, तिथेही सर्व ग्रामस्थ आपल्या कानराज महाराजांच्या पालखीचं स्वागतासाठी उपस्थित असतील. आणि मग तिथून पुढे आरती होईल, कीर्तन होईल आणि मग आपल्या आजच्या दिवसाचा दिनक्रम संपेल. रामकृष्ण हरी. काय झालं?